2 डाव्या कशाला लागतील? एकच वेळ दाऊ मग ती कुठनं घेऊन आलास? आत न होय काय झालं तिकडे जाऊतीस. तिकडं नाही गेलो मग ते रायबाज सुटलं लगेच मग आलं रायबाज घेऊन. मग तेच काही सुटलं लवकर मग आणलं रायबाचंच ए चल राज हाय चल सर या हा पेट्या इधर सर दादा संग जा सर भावाचा सुगरे दादी तर बस समजा दादी तर कट्टे विचारतात पण हा बरं आवत जा कॅमेरात आला 2-3 रस्ते येते तो ऐसा जाणार आहे इकडे काय बरं या रानात घेऊन चल त्याला पळवायचं तिथं चल 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 तिकडे निघाले चल ए चल माग इथं चल की अय कसा आहे करंट वड 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 चाल वड माणूस आहे थांब ऐकणार नाही माझ्या कळतं का नेतो चल ये चला पेंट्या तसं न्यायचं असतं हो पेंट्या पेंट्या हो दार वाढून सांग तू तुला तर इकडे ये बे मला विचार घेतो इथं कोंबडं पिसाळले का काय मला कळलं ना त्याच्या आईला त्याच्या तिथनं माग लागले माझ्या की बघा हातात काय घेतलं बघा तुम्ही मागं लागते बघा हो का कसं बघतो मग माग फावडा ही फावड्या आलं बघा माग लागतोय ह्याच्यामुळे आता शिड द्यायला भ्या वाटतंय चल इकडे चला आज चल यार मला काय वाटलं माहिती आहे का चांगली दिसेल त्याच्या आईला त्याच्यात गंडलं काम नाही आता होय काय तिथं नाही घेतली माहिती ना काशीगाव घेतली मी म्हटलं चांगली दिसेल नाही आता हे करतोय आणतो काशीगाव ती घेतलेली परत जाता जाता ह्याच्यावर नजर पडली आला म्हणलं जरा वेगळा हटके काय कशाचा हटके
आता आज ऊन पाण्याने शेकायचं. राजेशाही काम निवांत, लय लोड घ्यात नाही. रायबा शेठ सर पुढं पुढं सर पुढं. तर हा यावं लय कडक आहे लय. त्याला पळवलं आहे, पळवताना का नाही हो का हे असं असतं. तेव्हा ब्राह्मण होता का आपला, हे अशी शिफ्टी असते पळताना. नाही सांगू शकत नाही. नाही नाही मागं लागतोय मारायला येऊ. तर दादा आली ती मुंबईतनं भेटा. दादा नमस्कार. तुमचं गाव कुठलं? मी कोळेकरवाडी. कोळेकरवाडी. हा हा पाटण तालुका. कुठं असताय तुम्ही? मी मुंबईला पण असतो, गावी पण असतो. हा हा तुमचं नाव? लक्ष्मण चोरगे. लक्ष्मण चोरगे. आणि दादा तुमचं? संतोष चव्हाण. तुम्ही पण मुंबईत असताय? मुंबईला असतो. हा हा. इकडं काय दौरा म्हणजे इथं काय? आमचं ट्रॅव्हल्स आहेत. हा ट्रॅव्हल्स मध्ये आमचं आहे इकडे तिकडे. ट्रॅव्हल्स आहे किती आहे ते? नाही आता सध्या बांधाय द्यायला. बांधा सध्या फ्रीज आहे. हा हा हा. पण जरा म्हणलं जाता जाता आपलं म्हणजे ह्या रूटला मग खास रायबाला बघायला आलाय का? रायबाला रायबाला बघायला आलाय. ते रायबा सीट कसं आता फिटनेस मध्ये आलीत का दादा? एक नंबर फक्त आता घोड्यावर म्हणता हे दादांची इच्छा आहे मोठ्या घोड्यावर फेर एक काढायची. बार घोड्यावर मोठ्या पण तुम्ही ट्राय करा, बघा तुम्ही. चालते चालते. कारण का त्या कोणाचा बैल आहे माहिती आहे का? तर माहिब्यावर छोटं वासरू पाहिजे छोटं. हा माहिती आहे चिक्या. हा त्याला पण ना मोठ्या घोड्यावर त्यांनी पळवलंय. हा हा हा. पण ते जर ना मोठ्या घोड्याच्या जेव्हा त्यांनी फेरी काढले ना, स्पीड मैब्याला मॅच करायला लागला तो. हा हा तेच वड का म्हणजे वड काढायची अशी म्हणते. तो पण ना मला त्यांचे पण 2-3 व्हिडिओ बघितले. पण ते पण पुढे गेले ना, मला वाटतं 5 नंतर तो पण असा पावरायचा. हा. स्पीड एकदम व्हायची गाड्या पुढे निघून जायला. पण त्यांनी तर मला वाटतं मोठ्या घोड्याबरोबर त्यांनी जसं फेरा काढला ना, हा तसं त्यांचं स्पीड वाढले. नाही काढतो की मोठ्या घोड्यावर. मोठ्या घोड्याचं पण फेऱ्याचं वाज दर आहे ते आता. आर्थिक बाजू पण बघायला लागणार. होय 1-2 फेर काढतो की वड काढून घेतो ते. म्हणजे आणि परत मैदानात निघायच्या आधी घोड्यावर एक वड काढायची. कसं आपल्या शेवटी नंदीवरच पळणार आहे ना, ती खालचा काही तळ म्हणा उडी म्हणा काय काय असते ते खालची उडी काय तेच करून काढायचं घोड्यावर फेरा. ते आता बघा एक करवडीचा बैल आहे. हा ते त्यांचीच घोडी पण आहे मोठी. त्यांचीच गोडी आहे आणि तीच बाजाबरोबर चाललाय विषय. बाजाचा फेरा त्यांच्या ह्याच्याबरोबर काढायचा आहे. तर आपलं थांबलंय कशासाठी? काढलं तर 2 फेर काढायला ना, आणि त्यांचाही 1200 रुपये फेऱ्याला. वर फेरा मग म्हटलं असं तसं जायचं, मग ह्याला पण घेऊन गेलं पाहिजे रायबाला. लागलं घोड्यावर आपली वड पण निघल. मग झालं की ते 5-6 हजार रुपये तरी घेऊन गेलं पाहिजे. हे विषय आहे. आणि मैदान पण नव्हे. ग्रुपला ऍड केलेला, तो ग्रुप ऍड केला, ते नंबर का नाही ऍड केले? नाही काय झालं तिथं विषय सगळ्याचा. आता लागलं तुमच्या ह्याच्यानं सांगतो माध्यमातून. मला भरपूर असं व्हॉट्सअपला मेसेज आला, दादा ॲड करा, युट्यूबला येते ते. तर विषय काय झाला माहिती आहे का? ते गैरसमज झाला की आपण पैशासाठी ग्रुप केला इथे. आपण तुमच्या आर्थिक बाजू सर्वांना माहित आहे, पैशाचा विषयच येत नाही. नाही काहींचा गैरसमज आला हो. म्हणजे ग्रुप हे पैशासाठी केलाय की आपण स्कॅनर पाठवलं की दादानं कनाकन पैसे म्हणजे पाठवायचं असं म्हटलं. नको आपलं ते रिमूव्ह करून टाके ग्रुप. म्हणून तो ग्रुप डिलीट करून टाकला. नाही गेला नाही. त्याशी पण ते बघितलं, तो बाहेर जात होते ना घोडी, हा त्याने तोडून आणलेलं ना. त्याने आत ओढलं. तोडून आत घेतलेलं. अजून पण नाही, आता म्हणजे लहानच आहे म्हणा, अजून तो आदत आहे. आता टार्गेट इकडे जरा लक्ष द्यायचं साहेबांच्याकडे, पिंट्याकडे. जरा बरं रायबाला नेताना ह्याला पण नेणार घोड्यावर फेरा टाकाय. त्या पोटपीट सर्व केलं आतमध्ये. हो ते आपलं टार्गेटच काय होतं माहिती आहे का? हो दे तिकडे म्हणलं पेलवान मी झाला तर काय म्हणजे आपल्याला माहिती आहे परत कटिंगमध्ये आणायचा, व्यायाम घ्यायचा, येतोय आपोआप कमी. ताकद वाढवली आधी त्याची. हा बघितला आता, एवढी तब्येत खराब असताना पण सावा सोडली जाते. बघा तुमचं श्रेय आहेच, त्यात काय वाद नाही. नाही ह्यांनी कष्ट करायला म्हणजे मागं पुढे लहान होता नाही त्यावेळेस तरी त्याचं दात घासण्यापासून सारखं ते बघितलं मी, त्या लहानपणापासून मी व्हिडिओ बघतो. तुम्ही बघितले हे निवड शेडवरच. मला पण तूच 2 महिने मी याला बघितलं नव्हतं. मलाच पटतं ना की एवढा माझा जीव बसलाय, ह्याचा माझ्यावर माझा जीव. 2 महिने नाही सांभाळायचा, देऊन टाकायचा, आपल्याला नकोच आहे. एवढं आमचं घरात चाललं होतं का? तर तुम्हाला नाद लागला की म्हणलं तर तसंच झालं. नाद लागला की किती पसारा वाढवलाय बघितलं. एवढंच चाललं होतं आपलं की राय बाबा. पुन्हा भाजी सगळ्यांनीच पाहिजे होता. म्हणजे स्टार्टिंगला आमचं भाऊजी म्हणलं की भाजी देतात का बघ हा तो बघितला ना मी, तो पण व्हिडिओ. हा मग ती की भाऊजींनी म्हणल्यावर मग सूरज लागला त्याला.
तसा बाजी मग दुसरीकडे जाणार होता का आपल्याकडे पण तो चांगलाच नंदी आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. फक्त त्याचा विषय झालाय काय काय झालं? बॉन्ड राहू दे. नाही, मी तुम्हाला आज पण तुमच्या सर्वांच्या, आता मी सोशल मीडियावर आहे, तुम्हाला लिहून देतो का हा जो रायबा आहे हा. ना, एवढं नाव करणार आहे ना की बोलू नका. फक्त त्याला त्याच्या ताकदीची हा. ज्या दिवशी जाणीव होईल ना, हा त्या दिवशी तुम्ही स्वतःच त्याला हात पण लावायची गरज नाही लागणार आहे तुम्हाला. होय तेवढा विषय. एवढे म्हणजे एवढाच होय, कारण त्याच्या पळामध्ये पण त्याच्या धमक आहे. त्या जेवढ्या बार बघितलं त्याला पळताना, हा हा फक्त आपला लाड किंवा छोटा, आता शेवटी कोणी पण असाला लाड माणसाला नेहमी अडचणी चालतो. हा लाड अडचणी तर लागते. नाही आता त्या मैदानात गेलो तिथं पण लाड बंद करा, लाड केलाय लाड बंद आता. फक्त ती काय पहिला लाड अजून दिसतोय माणसाने केलेला. नाही आता कसं जे तुम्हाला लोकांना आम्हाला जे दिसलंय हा तेच आम्ही तुम्हाला बोलणार आहे. त्या दिवशी झालाय. नाही लाड बंद केला, लाड जर बंद केला नसता आता फिटनेस मध्ये झाला नसता ह्यो. एवढा आता बघितलं वाटतंय का? आणि आणि मी त्याला बघलं, आता जो मी पहिल्यांदा त्याला बघितलं, मी त्यांना तुम्हाला हे करत होतो, मेसेज करत होतो, त्याच्या पोटामध्ये बघा, मी पोटामध्ये सुटत हा तेच पण तुम्हाला कालचं तळ बघितलं काय नाही. वाटलं रायबा? म्हणून तर तुम्हाला सांगितलं की मोठ्या घोड्यावर तुम्ही त्याला 1-2 फेरे टाका, काय राहिलं तर त्याचं पेमेंट तुम्हाला लागेल तर मी देतो. पेमेंटचं घेऊ नका टेन्शन. माझा नंबर आलाय तुमच्याकडे आता. होय होय तसं तुम्ही काय नाही. पेमेंटचा त्याला जर फेरेसाठी पेमेंटचा प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मारून देतो. बसला बघा ह्यो लाड बाततोय बघा, सांगा तुम्ही. नाही, हे कोणाला सांगू शकत नाही. हे बोलताना प्राण्यावर प्रेम करणं म्हणजे ना, तुम्हाला सांगतो, हे एखाद्या मनुष्यावर बोलताना हा विषय. तसा आहे. पण प्राणी खरंच प्राणी म्हणजे प्राणीच आहे. बसला का नाही खाली? काय मी आले का नाही आम्ही बघितलेच आहे. लगेच बसतो खाली. आता असं चोळत बसले का आता काय करणार? पहिल्यांदा एक पाय पुढे करणार, पाय चोळायचा, परत दुसरा पाय पुढे करणार, परत तो दुसरा चोळायला लागला आडवाच आणूनच देतो मग. आणि नाही हो, सगळ्यांनीच रागराग करून चालणार नाही. एकाला तरी प्रेम केलंच पाहिजे. नाही, राग करायचा प्रश्न येत नाही नाही, म्हणजे ते काही शिस्त हे एवढं पण नाही. आता मी केलं तर काय, मी 12-24 तासाच्या हे आता लागलेच त्याला काय पाहिजे ती करायला, म्हणजे त्याच्यावर कष्ट म्हणा, त्याला पाट्याला हाणणं, त्याची जी ताकद वाढली पाहिजे ते. नाही आता सलग 3 दिवस पाठ्याला आणणार आहे बघा. तुमच्यावर असतात म्हणून त्याला आवाज दिला. हे बल्ली हा याने बल्ल्या तुला बघितलं, माझं लक्ष नव्हतं म्हणजे ते बल्ली गेला बल्ली. बल्लीने पाणी केलेलं काल रायबाला. तुम्ही 26 पर्यंत मोठ्या मैदानामध्ये हात टोकून सांगणार, छाती टोकून सांगणार, नंबर आणणार मी. छाती टोकून सांगणार. मग तुम्ही ज्या म्हणजे एक म्हणताय ना, त्या मैदानाला तुम्ही तिथं स्वतः हजर हा, मी व्हायचे. येणार ना त्या मैदानाला, त्या मैदानाला मी असणार. हे नाही बरं, त्यानं लय म्हणजे लय नाव केले सगळ्यांच्याकडे म्हणजे एवढं कोण ओळखते हो. भिन पळता त्यानं सगळी छाप एक उमटवलाय. सगळ्यांच्या अपेक्षा हिंद केसरी झाला पाहिजे. आणि 100% होणार तू. आणि तुम्ही म्हणताय त्या शब्दाला यश येऊ दे. 100% होणार तू, त्याच्याबद्दल वादच नाही. अजून 4-5 महिने तर एवढा आपला होत नाही बघा. हा, अजून तो त्या दिवशी ते दाखवलं की हो कोणतरी ते video. KG हे बघा आहे का. हा, ते बघितलं मी. हो, काही काय असेल ए मांडीवर येतो असं इथं झोप. हा, ते बघितलं मी व्हिडिओला. वाटलं तुम्हाला ह्यांच्या अंगावर जाते, सगळ्यांच्या अंगावर जाते तर मला काय करते, पण काय नाही नाही, आता मस्तपैकी शिकून घेतो बघा साहेबासने. शिकून उद्या लगेच 3 दिवस लाड बंद म्हणल्यावर 3 दिवस पाट्याला. आणि खरं तुम्ही एक त्यांना पण ह्यांना पण तुम्हाला पण यावर चांगला अनुभव. तर रायबा शेटला काढलेला आहे बाहेर, ते बघू शकताय. कारण की रायबा शेटला शेकायचा गरम पाण्यानं मस्तपैकी, आणि चूल मांडाय बोलवलेला आहे रायबाच्या आईला, कारण मला चूल पेटतच नाही लवकर. तर इथं काय काय आणलं बघा, मिरगुडी, करंजीचा पाला, आग ह्याचा पाला कुठे, हां किंवा लिंबाचा पाला, मीठ, एवढं सगळं उकळायचं आहे. आणि काय झाला विषय, आपण खास पाणी तापवायची डिस्की आणलेली, ही असली ह्याच्यापेक्षा मोठी होती, ती डिस्कीच गायब झाली. ही आता चोरीला गेली का कुठं गेली तेच कळलं. अहो, त्या मुरकीचं ही काढायचं नाही सवी काय मामांचं काय. होय अगं, ती काढतो की आणि ते हे करतो, दुसरी मुरकी घालायची. हे सगळं काय खेळत झाले त्या मुरकीच. साडी पिटी दे. हो, ही तर कधी चूल घालायची हॉटेलसाठी. गांधी रायबान गुलाल केलं. त्यांना लोड झाले कामाचा म्हणून येतात सध्या. हॉटेल विषय स्टॉप केलाय. मस्तपैकी आता घेतो पाणी उकळून. तर आम्ही या पेंट्याला पण धुणार होतो आज, तर झाला वेळ लई. धुयाचा हो. नको लई वेळ झाला, ते साहित्य आणायचं नको अजून.
ए पेंट्या पेंट्याला अंड्यापासून धुतल्याला ना हॅलो हा शेड बघा कायम त्या मॅकवर बसते खेळत आणि तेवढी मुरकी तेवढी बदलतो बाय आणि ते नाही नाही ही कापली दुसरी आणतो तसलीच गेलो म्हटलं जरा वेगळं करायला कसलं वेगळंच दिसतंय गबाळ दिसते तीन हे जे आणा केली 3 असतात बघा करणार बरं का लवकर माती मॅक 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 उपचार पद्धत बघायची साहेबांची काय पण ती एक पाय पुढे एक पाय माग एक पाय पुढं आहे बघा एक पाय माग योगा करतो योगा पिटली का चूल आता ही जरा एकदम कठीण दळण चिकू बघा कसा बसतो मस्त पैकी. ओय तर बघा चिक्या निवांत बसलाय आता म्हणणार माझी कपॅसिटी नाही गावात जायची कारण उन्हात तानाचं लेअर झालं आणि स्वीटी गेल्यापासून चिकू पण असं एकदम म्हणजे डाऊन आहे लई काय असं चंचलपणा केलं नाही त्याला पण काय आले होय तर म्हणाल ताईनं 500 रुपये पाठवले कशासाठी स्वीटीसाठी स्वीटीसाठी कारण त्या म्हणल्या 12व्या दिवशी म्हणजे स्वीटीचा 12वा 13वा 12 दिवस होऊन जाऊ दे 13व्या दिवशी जी भक्ती असते कुत्री हा तर तिच्या जी आवडत्या गोष्टी म्हणजे तिला कारले बिस्किट आवडायचं पेडिग्री आवडायचं तर ते म्हणतात आणा हा आणि त्या कुत्र्यांना खाऊ घाला होय आणि त्यात थोडंफार आपलं पण पैसे घालूया हो आणि गाला बोलली ती म्हणजे त्यांच्या स्वीटीच्या नावानं नावाने आणि बोललं रडले ते कारण ती का रडली त्या स्वीटीला भेटा येणार होती खास करून आणि स्वीटीला ते येणार आहे ह्या महिन्याच्या एंडिंगला त्यांचा प्लॅन चालला होता आणि त्या बोलल्या म्हणजे त्यांचा मुलगा डॉक्टर आहेत हा मग त्यांचं म्हणजे काम आहे एक हॉस्पिटलमध्ये मग ती काम करून तसं तिथं भेटून जाणार होती आणि त्यांचा प्लॅन होता स्वीटीला गोंजरायचं म्हणजे आपण ठरवून जातो ना मी तिथे गेलं असं करणार तसं करणार हा आणि सेम आपल्या स्वीटी सारखी त्यांची पण एक घरात आरी आहे त्यामुळे त्याने आठवण येते त्याला स्वीटी आठवणी त्या मग त्यांच्या रात्री स्वीटी स्वप्नात होय म्हणून मग त्यांना त्या जास्तच भावूक झाल्या इमोशनल झाल्या आणि आता त्यांनी दिले तर ते सुद्धा केल्यानंतर आम्ही तुमच्या बरोबर नक्की शेअर करतो चला पाणी उकाळल्यावर आता रायबशीरला शेकताना दाखवे कशी मस्ती करते बाई तेव्हा मॅक उपाडल्याशिवाय ग बसणार नाही तुम्हाला म्हणते पाणी लवकर तापवू नये मी उपटून टाकेन पुन्हा आंघोळ करणार नाही एवढं काय भ्याला झालंय एवढं काय भ्यायला झालंय गेला पळून देऊन माझी पळून कुठं जात नसते ते इथंच थांबतोय सोनूल्या नको बाबा मॅक पाक मॅक खाली तरी अगं वायच खाली टोकलेला नाही मॅक तिने काय त्याला म्हणतात ना सेकंदात मॅक घेऊन बस की बस नको कुठं जाऊ शेटची बघा मुरकी बदलली यसं आवळली आता बघा कसा दिसतो काय दिसत होता त्या मुरकीत बाबा तरी ढिली ठेवल्या जरा मुरकी परत आवळायची म्हटलं चांगली आता घेतो मस्तपैकी शिकून इकडे बघू शकता कसं पाणी काढी आहे का हिरवं गार पाणी झाले हो मला का शेकायचं आहे भाज्याला रायबाला आता तसा मैदानात आणलाय तसा बाबा ढिल्यातच घे ना मस्ती करायला ते बघा काढ बाबा एकदाची मॅक व्यायाम वगैरे व्यवस्थित घ्यायला लागल्यापासून लय मस्ती करायला लागला राहिला शेंग काय गोळाची गरज नाही त्याचा ते गोष्टी रायबा रायबा
अरे बा